रुपाली चाकणकरांची 6 तास SIT चौकशी SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारलं बाहेर येताच म्हणाले, मी पुण्याला निघाले. राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज कसून चौकशी करण्यात आली. तब्बल 7 तासांपासून SIT कडून त्यांची चौकशी सुरू होती आणि त्यामुळे SITने रुपाली चाकणकर यांना नेमके काय प्रश्न विचारले, नेमकं कोणत्या प्रकारची चौकशी झाली याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्यातच रुपाली चाकणकर यांनी SIT पथकापासून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यापूर्वी SITने चाकणकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याचं वृत्त झळकलं होतं, मात्र त्यांनी नकार देत मला कुठलीही नोटीस आली नसल्याचं म्हटलं. अखेर आज त्यांना SITच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. अशोक खरात प्रकरणात SIT पथकाकडून अद्यापही चौकशी सुरू असून वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलिसांनी आरोपी अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवून घेतली आणि यातच यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची SITने चौकशी केली असून पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारासंदर्भात ही चौकशी झाल्याची माहिती आहे. आता प्रत्यक्ष रुपाली चाकणकर यांची देखील आज चौकशी झाली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. पोलिसांना जे आवश्यक होतं त्यात मी सगळे सहकार्य केलेलं आहे. SIT तपासात मी तपास यंत्रणांसोबत सविस्तरपणे बोलले. माझ्या चौकशी संदर्भात सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत येईल. मी सध्या पुण्याला निघाले. SIT पुढे समर्पक उत्तर दिली आहेत असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी अधिकचे बोलणे टाळले. मात्र मी तपास यंत्रणांपुढे सविस्तरपणे बाजू मांडण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. आज SITचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य. अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेले होते. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील काही त्या ठिकाणी विधान केलं होतं. या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का, आपण नेमकं काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी DGना देखील भेटला तर तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं आणि तुमचा यामध्ये गुन्ह्यात सहभाग आहे असं देखील आरोपी वारंवार. मला या गोष्टीची कल्पना नाही. सकाळी गाडी आरोपी करावी अशी वारंवार मागणी आहे ती देखील केली जाते. या प्रकरणात आपण सह आरोपी करावं असं वारंवार त्या ठिकाणी मागणी केली जाते. कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाही. आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी. सकाळी गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची, त्या गाडीत कोण होतं त्याच्याबद्दल काय माहिती? आदरणीय पवार साहेबांचे ते कार्यकर्ते होते. महिला बालकल्याणच्या संदर्भात काल मला भेटणार होते पण त्यांना लय उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहित नसल्यामुळं मग ते म्हणले तुम्ही कधी जाणार आहे, त्याच्या आधी मला वेळ दिला तर ते मला भेटले. सकाळी भेट झाली पण फार गडबडीत झाली. त्यांना म्हणलं बसून आता चहा घेऊन जा, मी निघतो. समता पतपेढी असेल किंवा जगदंबा चाकणकरांचा काय संबंध? याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.